नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कृषी मित्र रोशन यूट्यूब चॅनलवरती. तर शेतकरी मित्रांनो, आपण आज एका गव्हाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि गहू या पिकासाठी जास्तीत जास्त फुटवी वाढीसाठी आपण नेमकी काय उपाययोजना करायला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, गहू या पिकासाठी जे सुरुवातीच्या काळातील खत व्यवस्थापन असेल किंवा पाणी व्यवस्थापन असेल, हे प्रॉपर वेळेवरती होणं गरजेचं आहे. जे सुरुवातीच्या काळामध्ये आपण खत व्यवस्थापन करतो पेरणीच्या वेळेस, त्यावेळेस आपण नत्रयुक्त खताचा जास्त वापर करावा. जसे की 20-0-13 असेल, DAP असेल, अशा खताचा पेरणीच्या वेळेस वापर करावा. आणि सुरुवातीच्या काळातील जे 15-20 दिवसाच्या आत आपण पाणी व्यवस्थापन करतो, हे पाणी व्यवस्थापन प्रॉपर वेळेवरती होणं गरजेचं आहे. पाण्याचा कुठलाही तुटवडा पडता कामा नये. आणि तसेच शेतकरी मित्रांनो, आपण गहू या पिकामध्ये 25 ते 30 दिवसाचं झाल्यानंतर पहिली फवारणी घेणं गरजेचं आहे. ज्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला जिब्रेलिक ॲसिड असलेलं हे टेक्निकल घटक असलेलं एखादं औषध, चांगल्या कंपनीचं औषध घेणं गरजेचं आहे. ज्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण सुमिटोमो कंपनीचं होशी हे 40 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी घेऊ शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, आपण स्फुरदयुक्त खताचा वापर करावा. जे विद्राव्य खत आहे 1261 हे आपल्याला 100 ग्रॅम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी घ्यायचं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, गहू या पिकामध्ये जर आपल्याला खोडकिडीचा प्रादुर्भाव जर जाणवत असेल तर आपल्याला सिजेंटा कंपनीचं अलिका हे 15 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी घ्यायचं आहे. अशा 3, एक जिब्रेलिक ॲसिड आणि 1261 विद्राव्य खत आणि अलिका सिजेंटाचं अलिका, हे 3चं कॉम्बिनेशन करून आपल्याला पहिली फवारणी करायची आहे. जेणेकरून आपल्या गहू या पिकामध्ये आपल्याला खोडकिडीसाठी पण नियंत्रण होईल आणि गहू या पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवेवाढीसाठी आपल्याला फायदा झालेला पाहायला मिळेल. अशा प्रकारे आपण सुरुवातीच्या काळातील पाणी व्यवस्थापन असेल, खत व्यवस्थापन असेल आणि पहिली फवारणी हे वेळेवरती घेणं गरजेचं आहे. ज्याच्यामुळं आपल्या गहू या पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे झालेले आपल्याला पाहायला मिळतील. शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात. धन्यवाद मित्रांनो.